नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ही महिलांसाठी असते आपली आवडती शॉपिंग, तीही खास साड्यांची. घरगुती साड्यांपासून ते आपल्या खास सण-समारंभासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या आज आपण इथे बघणार आहोत. पण आपण आलोय तरी कुठे? थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल. खास पार्लेकरांसाठी इथे आहे मस्त कलेक्शन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आज आपण कोणत्या कोणत्या साड्या बघणार आहोत आणि कोणाला भेटणार आहोत ते तुम्हाला समजेल. चला चला मंडळी, आज आपण खास भेट देण्यासाठी आलेलो आहोत मधुराताई गोखले यांना, ज्यांचं ब्रँड आहे मौलिका सारीज. नमस्ते. नमस्कार. आणि कसा काय हा प्रवास, म्हणजे साड्यांचं हे तुम्ही जे विश्व उभारलेलं आहे पार्लेकरांसाठी, ते कसं काय तुमच्या मनात आलं? म्हणजे मला साड्या प्रचंड आवडतात. मी खूप साड्या नेसते आणि सिल्क्स आणि हँडलूम्स मला खूप जास्ती आवडतात. अच्छा. आणि त्यातूनच मी या बिझनेसमध्ये ऍक्च्युली शिरले आहे. म्हणजे त्यांचा छंद, त्यांची आवड ही त्यांनी व्यवसायात त्याचं रूपांतर केलेलं आहे. आणि आज आपण इतक्या सुंदर सुंदर साड्या इकडे बघणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मला तुम्ही पहिली साडी कोणती दाखवणार आहात? पहिली साडी मी सुरुवात ज्या साडीपासून केली ती दाखवते. म्हणजे छत्तीसगडला मी स्वतः गेले होते. तिकडचं हे कोसा सिल्क छत्तीसगडचं आहे आणि प्युअर कोसा सिल्क आहे, हँडलूम आहे आणि हे सगळं हँडवर्क आहे पूर्ण. म्हणजे बस्तर आर्ट, म्हणजे बस्तर म्हणून तिथे गाव आहे, आदिवासी गाव, तिकडच्या बायकांनी केलेलं हे सगळं काम. अच्छा, थोडं वारली डिझाईन असते ना, ती आपल्याला याच्यामध्ये दिसते. आणि हे सगळं त्यांनी हँडवर्क केलेलं आहे ना. हो. मग ही एक साडी साधारण बनायला किती दिवस लागत असतील त्यांना? साधारण 1-2 महिने तरी लागतात. 2 महिने. आणि विथ ब्लाउज पीस येतात या साड्या? ब्लाउज पीस आहे. ब्लाउज आहे प्लेन. अच्छा, हा प्लेन ब्लाउज आहे. साधारण काय रेंज असते या साड्यांची? साधारण 12-13 हजार. 12-13 हजार असते. हे बघा, सुंदर असा हा खाली ही तुम्हाला बॉर्डर दिसते. आणि याच्यामध्ये कलर्स पण असतील ना? हो, आहेत कलर्स. साधारण किती कलर्स मिळतात त्याच्यात? कलर्स 6-7 कलर्स असतात. 6-7 कलर्स असतात. आणि ही होम वॉश करू शकतो आपण? या सगळ्या हँडलूम साड्या आणि सिल्क ड्राय क्लीनच करायच्या. अच्छा, मस्त आहे. विष्णुपूर सिल्क साडी. अरे वा. बेसिकली ही प्युअर कतान सिल्क असतं. अच्छा. पण ते विष्णुपूर गावात विणलेलं गेलंय, त्यामुळे त्याला विष्णुपूर सिल्क म्हणतात. अच्छा, ह्याच्यावरती पोपटांची डिझाईन आहे आणि हे विणकाम केलेलं आहे सगळं? हे विणकाम आहे, ह्याला कलाक्षेत्र विविंग असं म्हणतात. अच्छा, फार सुंदर. आणि हे म्हणजे काही खास ही कला आहे का? आता जसं पैठणीला मोर असतात, पोपट असतात, त्याप्रमाणे ह्याला पण असेच प्राणी आणि असंच असतात ह्याच्यात विविंग मध्ये. सुंदर. आणि या साड्यांचे पण कलर्स असतील ना वेगवेगळे? हो, हे फारच सुंदर दिसतंय. आणि या साड्यांची साधारण रेंज काय असेल? ह्याची पण साधारण 10,000, 9,5-10,000 अशी आहे. आणि अतिशय हलकी साडी आहे, म्हणजे प्युअर असल्यामुळे सगळ्या लाईट वेट साड्या. लाईट वेट साड्या आहेत, सुंदर सुंदर कलर्स. त्याला वजन येतं लगेच. पॉलिस्टर मिक्स करतात. हो बरोबर. म्हणजे ब्लाउज पीस आहे. अच्छा, हा ब्लाउज पीस आहे बघा, एकदम छान असा काठाचा त्याला हे दिलेला आहे, कडा दिलेली आहे. सुंदर, छान, मस्त. ही साडी पण आम्हाला फार छान वाटते. एकदम ते क्रॉस स्टिच केल्यासारखं नाही याचं डिझाईन आहे, हँडवर्क आहे. हो, हे काय हे दिसतच आहे. जी साडी मधुराताईंच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यावरची प्रिंट पण एकदम वेगळी. पेंटिंग. अच्छा, हँड पेंटिंग केलेलं आहे. हे आहे मुर्शिदाबाद सिल्क, अगेन वेस्ट बेंगॉल मधलं गाव आहे. हां हां, सुंदर डिझाईन बघा. हे सगळं हँड पेंटिंग केलेलं आहे. आणि लाईट वेट किती आहे बघा तुम्ही. काही त्याला वेटच नाही. अतिशय हलकी साडी आहे, पण दिसायला एकदम देखणी. सिल्कला ते नॅचरल लस्टर इतकं सुंदर आहे. हो, तेच ना. आणि असं सुंदर अशी बॉर्डर याला दिलेली आहे. आणि याचा ब्लाउज पीस कसा असेल साधारण? ब्लाउज पीस पण असा प्लेनच आहे. अच्छा, पण त्याला बॉर्डर. हां, ही बॉर्डर आहे अशी सुंदर सुरेख. म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप कला. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तेच ना. आणि प्रत्येक साडीवरती ते आपल्याला दिसतंय. खूप सुंदर साडी. याच्यात पण कलर्स येत असतील ना? अच्छा, सुंदर. पोचमपल्ली इक्कत आहे. पोचमपल्ली इक्कत. बस, किती सुंदर साडी आहे. हे पण प्युअर सिल्क आहे. अच्छा, एकदम. आणि हँडलूम साडी आहे.
म्हणजे या साऊथ वरनं येतात असं काही आहे? या तेलंगणाच्या तेलंगणाच्या हैदराबादच्या साईड. पोचमपल्ली गाव आहे ना तिकडे. हां हां हां, खास या साड्या बनतात हो. तिकडे. वा मस्त. साड्यांची रेंज काय असेल या साधारण? साधारण 17,000 18,000 अशी. अच्छा अच्छा, सुंदर साडी आहे ही पण. हे प्युअर देसी टसर म्हणतात त्याला. अच्छा, देसी टसर. देसी टसर म्हणजे भागलपूर किंवा बिहार म्हणजे तिकडचं. हां हां हां. इकडे विव केलेलं. हे पण हँडलूम आहे. त्याच्यावर हे शिबोरी पॅटर्न केलेलं आहे त्याच्यात. अच्छा, हे शिबोरी म्हणजे म्हणतात ब्लॉक आपण. प्रिंट असते की बाटिक. काय असतं? बाटिक असतं. हां. अच्छा, शिबोरी प्रिंट म्हणतात. ही पण एक कलाकुसरच आहे. त्याचंही कॉम्बिनेशन एकदम वेगळं आहे. वेगळं आहे हो. आणि याचा ब्लाउज पीस असा मस्टर्ड कलर मध्ये आहे. हा, सुंदर सुंदर. याच्यात पण कलर्स वगैरे येत हो, असतील आहे. ना भरपूर. हा कलर पण इतका सुंदर वाटतोय ना असा. वेगळं कॉम्बिनेशन आहे हो, म्हणून हो, मला ते हो. फार आवडलं. थोडं शाईन पण करतोय. पार्टी वेअर साठी पण तुम्ही घालू शकता. हो, इव्हनिंग फंक्शन्स वगैरे मस्त मस्त, छानच आहे. ही आपली हँडलूम येवल्याची कॉटन पैठणी आहे. वा, प्युअर सुंदर. कॉटन, आसावली पल्लू. याला कोणता पल्लू म्हणतात? आसावली पल्लू. आसावली पल्लू. जनरली आपण कसं मोर आणि पण हा खरा म्हणजे पॅरेट्स पैठणीचा बघतो. हा ओरिजिनल अच्छा, पैठणीचा ओरिजिनल पल्लू आहे हा. आणि कलर पण फार सुंदर आहे ना. फार एकाच सुंदर. कलर मध्ये बनवलेली आहे हां. ना अशी. सुंदर वाटते. प्युअर कॉटन, प्युअर हँडलूम पैठणी. पण मग ह्याच्यामध्ये कसं असतं, प्युअर असल्यानंतर पैठणी कशी ओळखायची किंवा काही टेक्निक हँडलूम तर असतं? तुम्हाला माहिती आहे, बॅक साईडला कुठेही धागे दिसत नाही. जसं फ्रंट साईड आहे तशीच बॅक साईड दिसते. अच्छा, कुठेही असं धागे दिसत नाहीत त्याच्यावर. ही हँडलूम आहे आणि मर्सराइज्ड कॉटन आहे हे. अच्छा. प्युअर पैठणी बेसिकली म्हणजे बेसिक पैठणी 15,000 वगैरे असते. हो. म्हणजे हँडलूमची. पॉवरलूमची 10-11 हजारापासून मिळतात. हम्म, पण हँडलूम पैठण्या बेसिक असते म्हणजे सिंगल पल्लू वगैरे त्या 15,000 14,000 अशा असतात. आणि मग डिपेंड्स ऑन द वर्क हो. त्याची किंमत हळूहळू वाढत जाते. म्हणजे कॉटन पैठणी सुद्धा बेसिक असेल समजा सिंगल पल्लूची, ती साधारण 9,000 वगैरे अशी मिळते. अशी जाते. सुंदर आहे. म्हणजे ब्लाउज पीस कसा असेल? ब्लाउज पीस रनिंग असतो ह्याच्यात. अच्छा, रनिंग देतात. हा, ओके. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट करायचं तर हा नाही काढलात तरी चालू हल्ली शकतं. मिक्स मॅच खूप करतात. हो, करतात, बरोबर आहे. एक सुंदर कलर्स, व्हायब्रंट कलर्स आहेत हे सगळे. ती प्युअर टसर मध्ये आहे. अच्छा. आणि याला काथा स्टिच पण आहे आणि लंबाणी स्टिच असे दोन्ही स्टिच केलेले आहेत ह्याच्यावर. काथा स्टिच आणि लंबाणी. लंबाणी स्टिच. अच्छा. आणि या साड्या कुठून येतात? या सुद्धा माझ्या वेस्ट बेंगॉल मधून आलेल्या आहेत. सुंदर कारागिरी केली याच्यावर. कला कौशल्य पूर्ण बघण्यासारखं handwork आहे. हे. आणि कलर्स त्याच्यामध्ये हा. कसे बसवलेले आहेत बघा. आणि प्युअर टसर आहे. हो, सुंदर साडी दिसते ही. म्हणजे ते सिल्कचं जे लस्टर आहे ते हो, कळतं. हो, म्हणजे काही कळतंय. त्याच्यात मिक्स नाहीये आणि प्युअर आहे. जी शाईन आहे ना साडीला, आणि ते कलर्स पण इतके सुंदर बसवले. त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी पण इतकी सुंदर दिसतेय. छान, मस्त सुंदर साडी आहे ही. सुंदर साडी. ह्याच्यात पण वेगवेगळे कलर्स येतात. आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे येलो आहे. त्याला असं याला छान अशी डिझाईन पण आहे. हा बॅक पोर्शन आहे. हा बॅक सुंदर. आणि इकडे माझ्या मते हा हाताची डिझाईन आहे. अच्छा, मस्त सुंदर साडी बघायला मिळाली आहे. त्यांची काय रेंज असते जनरली? त्याची पण साधारण 15-16च्या आसपास. 15-16च्या आसपास असते. सुंदर. ही एक साडी काढलेली आहे आपल्या. दिसायला तर प्लेन दिसते. फार क्लासी आणि रिच आहे. वा, आतमध्ये उघडल्यानंतरच कळतंय ही साडी किती सुंदर असणार आहे. ते प्युअर मटका सिल्क आहे. क्या बात आहे. ते सुद्धा वेस्ट बेंगॉलचंच प्रोडक्ट आहे. वा, मस्त. आणि जामदानी त्याच्यावर केलेलं आहे विविंग. हा, सुंदर वाटतंय. मस्लिनचा पल्लू दिलाय. मस्लिन थोडं फाईन आणि ट्रान्सपरंट असतं. अच्छा, सिल्क त्याचा पल्लू आहे. सुंदर पार्टी वेअर साठी इतकी सुंदर साडी आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही कलमकारी
रेड येलो असं प्रिंट Blouse. असलेली वगैरे ब्लाऊज नेसले तर फारच घातले तर खूप छान दिसणार आहे. आणि हे मी स्वतः सगळीकडे जाऊन सोर्सिंग केलेलं आहे. प्रत्येक पीस सिलेक्ट करून आणलेला आहे. अरे वा, मस्त. हे पण कांचीपुरम सिल्क आहे प्युअर. हा, त्याच्यावर असं व्हर्टिकल बारीक विविंग आहे. अच्छा, हे विविंग केलेलं आहे बघा. हो, त्याचं पण कॉम्बिनेशन खूप छान आहे, वेगळंच. हो, टिपिकल ते साऊथचे कलर्स आणि त्यांच्या साड्यांच्या बॉर्डर्स यातून सगळं म्हणजे वेगळं कॉम्बिनेशन वेगळं कॉम्बिनेशन आहे. हो, सुंदर आहे. म्हणजे हे ना बेज आहे, क्रीम आहे तसं पण नाहीये, हो. पण त्यातून एक सेज ग्रीन मिक्स करून असं काहीतरी शेड बनवलेली आहे. नाही, छानच आहे. अच्छा, हा वाला ब्लाउज पीस आहे. ही अगदी पार्टी वेअर हो, अशी साडी आहे. रिसेप्शन, इव्हनिंग पार्टीज. वा, मस्त. शाईन इतका छान आहे आणि इतकी सुंदर ड्रेप होते ही साडी. ही कोणती म्हणालात बनारसी तुम्ही? आहे. बनारसी. क्रेप सिल्क आणि टिश्यू असं मिक्स आहे. कितीही प्रकारच्या साड्या आल्या ना तरी हो, आपल्याकडे मी सांगते 116 प्रकारच्या इंडियामध्ये साड्यांचे प्रकार आहेत. 116. क्या बात आहे, हो. 116. अच्छा, म्हणजे खूप त्याच्यात मिक्स मॅच केलेलं आहे, दोन दोन धागे वेगळे वेगळे असं असं करून आहे. 116 प्रकार आहेत. सुंदर. त्याचं क्रेप आणि टिश्यू असल्यामुळे त्याचं शाईन पण इतकं शाईन पण सुंदर आहे, पल्लू पण सुंदर आहे, पण इतकी छान आहे. एकाच कलर मध्ये आहे तरी पण. आणि याचा ब्लाउज कसा असेल? ब्लाउज ब्रोकेड आहे, तो पण खूप छान दिला आहे. अच्छा, प्लेन वा, साडी आहे, सुंदर वाटतंय. ब्रोकेड ब्लाउज आहे. सुंदर आहे. आणि हे नॉर्मल जसं मार्केटमध्ये ब्रोकेड मिळतं ना तसं नाहीये. नाहीये, सॉफ्ट आहे. सॉफ्ट ब्रोकेड आहे. आणि यांची काय साधारण रेंज असते बनारसी म्हटलं तर? बनारसी डिपेंड्स. तुम्ही प्युअर सिल्क घेतलं तर अगदी 20,000 पर्यंत पण जातात. प्युअर कतान सिल्क जे असतात ते. या साधारण 12-15 अशा रेंज. हे कशामध्ये येतं मग? हे जो प्युअर क्रेप मध्येच आहे. फक्त दोन मिक्स केलेले असतं. आणि क्रेप सिल्क असे मिक्स अच्छा. केलेले. अच्छा अच्छा. प्युअर हँडलूम, प्युअर गडवाल आहे. म्हणजे गदवाल जे गाव आहे तेलंगणामध्ये, अच्छा, तिकडे वीव केलेल्या साड्या आहेत. मलबरी सिल्क असतं हे. हा, अच्छा, सांगते मी, हा ब्लाउज पीस आहे. ओके. प्लेन विथ बॉर्डर. प्लेन विथ बॉर्डर आहे. आणि हा त्याच्यावर जरीवर काय थोडं ते पल्लू आहे. पल्लू आहे. अच्छा. आणि ही अशी साडी आहे. वा, सुंदर. प्युअर सुंदर. ह्याच्यात पूर्ण जरी वर्क वाल्या पण आहेत, त्या पण आहेत माझ्याकडे. हा, आणि ह्याच्यात थोडं कमी जरी आहे आणि अशा म्हणजे थोड्या कमी रेंज आणि कमी रेंज वाल्या. अच्छा. कमी रेंज म्हटलं तरी ह्याची रेंज साधारण 15-16 हजार आहे. अच्छा, प्युअर सिल्क आहे. प्युअर आहे म्हणून. ही ब्लेंडेड सिल्क मध्ये काथा वर्क आहे, हँडवर्क आहे पूर्ण. अच्छा. पण सिल्क प्युअर नाहीये, ब्लेंडेड सिल्क आहे. म्हणजे बँगलोर सिल्क और ब्लेंडेड सिल्क म्हणतात त्याला. फाईन पॉलिएस्टर मिक्स असतं ह्याच्यात. पण हे वर्क पूर्ण काथा वर्क, हँडवर्क आहे. आणि पूर्ण साडीवरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे, भरलेली आहे. मग या साडीला तर अजून जास्त दिवस लागत असतील बनण्यासाठी. साधारण मिनिमम 1-1.5 महिना लागतोच. पण फार सुंदर कारागिरी आहे, सुंदर बनवलेली आहे. त्याला पण ब्लाउज पीस प्लेन आहे, प्लेन विथ बॉर्डर. अच्छा, हे बघा असं सुंदर असं विविंग केलेलं आहे. हे हँडवर्क आहे. हँडवर्क आहे हे. ही टिपिकल कांजीवरम पट्टू साडी जी म्हणतात ती. अच्छा. हे पण प्युअर सिल्कच आहे. हे ऍक्च्युली बेसिक त्याचं ह्याच्यावर ते पूर्ण वर्क आहे. कलर बेस हा आहे त्याचा. कलर बेस आहे आणि त्याच्यावरती हे वर्क केलेलं आहे. बरोबर. ब्रोकेड. ब्रोकेड मध्ये. ब्रोकेड कांजीवरम. अच्छा, हिला कांजीवरम म्हणतात. कांजीवरम पट्टू. पण ब्रोकेड कांजीवरम. अच्छा. हा त्याचा सुंदर. किती कॉन्ट्रास्ट मध्ये इतका सुंदर कलर वापरलेला आहे ना हा. मस्त सुंदर. हा वेगळाच कलर आहे. ब्राइड्स ना वगैरे. हो हो हो, अगदी शालू सारखा इफेक्ट येतोय. म्हणजे या साडीला बघायला गेलं तर, लांबून बघितलं तर. ब्लाउज आहे त्याचा कॉन्ट्रास्ट. सुंदर आहे ब्लाउज पण. कॉन्ट्रास्ट कलर सुंदर दिले. पण मग ह्याच्यामध्ये वेगळे कलर्स पण येतात. पण हा जर असं ब्राईडला वगैरे हवा असेल तर हा कलर उत्तम आहे. म्हणजे शालू नेसल्याचं पण एक समाधान.
आणि याची काय साधारण रेंज असेल? या साधारण 20च्या वर. अच्छा अच्छा, स्टार्टच 20 आहे. स्टार्ट आहे. सुंदर. पॉलिएस्टर मिक्स वरून केलेल्या असतात त्या साधारण 7,000 8,000 अशाही मिळतात. पण म्हणजे ते पूर्ण कळत brocade पण ज्यांना कळतं नॉलेज लगेच, आहे म्हणजे त्यांनाच. जड पण असतात त्या, मिक्स आलं की लगेच साडी जड होते. साडी जड होते. ती या अगदी लाईट वेट लाईट वेट आहे. बॉडीवर सिल्क इरकल साडी आहे, हँडलूम अच्छा. करू. आणि हा बुट्टे आहे, सिल्क मध्ये इरकल आहे ही ना? प्युअर हम्म. प्युअर हँडलूम प्युअर सिल्क. सुंदर. आणि हा कॉन्ट्रास्ट पल्लू आहे पल्लू, त्याला. पल्लूवरती पण बघा नक्षी काम. आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये. क्या बात आहे, मस्त. हा कलर कॉम्बिनेशनच छान वाटतं हे. खूप छान आहे. हम्म. आजकाल हे ट्रेंडिंग मध्ये आहे आणि हे खूप छान वाटते ही साडी वगैरे लग्नाला पण वगैरे. असू शकतं. चांगलं आहे, मस्त छान एक फार सुंदर आहे. साडी. प्युअर कतान सिल्क आहे, बनारसी. अच्छा, आपण जी आधी बघितली ती पण बनारसी होती, कतान सिल्क मध्ये होती की? बनारसी आपण ती क्रेप आणि टिश्यू. क्रेप आणि टिश्यू. अच्छा, हा. आणि ही प्युअर कतान सिल्क आहे, बनारसी. सुंदर. आणि कलरच हा खूप छान आहे. कलर आणि सिल्वर जरी हा सिल्वर जरी दिसते आपल्याला. जनरली आपण गोल्डन मध्ये बघतो सगळं बुट्टे, आणि पण ही सिल्वर मध्ये हे काहीतरी वेगळं. सिल्क प्युअर हँडलूम आहे. पदर बघा किती सुंदर आहे तो पदर. हो. बनारसी साड्यांचा पदर थोडा छोट, म्हणजे वर्क असतं ते छोटं असतं. छोटं असतं. अच्छा, म्हणजे साऊथच्या याच्यावरनं साड्या पण भरलेल्या ओळखू असतात. शकतो हा. आपण, असं आहे. अच्छा, पदरावरती छान. आणि ह्याचा ब्लाउज पीस कसा आहे? प्लेन आहे, प्लेन विथ बॉर्डर. बॉर्डर आहे. सुंदर. आणि या साड्यांची काय रेंज असेल तरी? त्याची पण साधारण 20च्या आसपास. 20च्या आसपास असते. तर अशा सुंदर सुंदर साड्या आज आपल्याला इथे बघायला मिळालेल्या आहेत. लग्नासाठी वगैरे हो. असं, म्हणजे ज्यांना लग्न आहे घरात, आणि लग्न त्यांना सराई आहे, वेगळं बस्ता वेगळं, बांधायचा हा. आहे, तरी पण तुम्ही इथे येऊ शकताय. साड्यांचे कलर्सच आपल्याला इतके सुंदर सुंदर दाखवलेले आहेत, आणि त्या कलर्स व्यतिरिक्त पण यांच्याकडे कलर्स अवेलेबल आहेत, पण त्यासाठी तुम्हाला इथे व्हिजिट करायला लागेल. ही एक सोनसळी कलर आहे. अच्छा, सोनसळी कलर. आणि ही कशामध्ये आहे म्हणाला? प्युअर सिल्क गडवाल मध्ये. मला असं सुंदर अशी बॉर्डर आहे, हँडलूम प्युअर सिल्क गडवाल. जरी बॉर्डर आहे ना ही? हो, ही पूर्ण जरी. अच्छा, ह्याच्यामध्ये पण कलर्स येतात? हो, खूप कलर. हो, बरेच कलर्स आहेत त्याच्यात. आणि ह्याचा पदर वगैरे कसा असतो? पदर आहे ह्यांचा बघा, मोठा असतो पदर. बनारसी आणि ह्याच्यापेक्षा. बनारसीचा. आणि हा ब्लाउज लहान असतो. बरोबर. कॉन्ट्रास्ट ब्लाउज. छान आहे, मोठी बॉर्डर आहे चांगली. काही जणांना आवडते ना अगदी मोठी हो, बॉर्डर ब्लाउज साठी, त्याप्रमाणे. कलर आणि कॉम्बिनेशन फार सुंदर फार आहे. सुंदर आहे. हो, आणि सिल्क पण प्युअर असल्यामुळे एकदम चांगलं सिल्क आहे. छान. पण एक फार सुंदर आहे, प्युअर टिश्यू आणि सिल्क असं मिक्स पैठणी आहे, आणि त्याला डिझायनर पल्लू आहे. अरे वा, छान आहे. आणि मुनिया बॉर्डर आहे ना? हा, मुनिया बॉर्डर, सिंगल मुनिया. तसं सिल्वर कलरचा थोडी याच्यामध्ये सिल्वर जरी आहे. हो, छान आहे. टिश्यू सिल्क पैठणी. टिश्यू सिल्क पैठणी आहे. आपण मगाशी बघितली ती कॉटन मध्ये होती. ती कॉटन होती. आणि ह्याला पण ब्लाउज रनिंग मध्ये. अच्छा, रनिंग मध्ये ब्लाउज पीस आहे याचा. साधारण काय रेंज असते? ही साधारण 32-35 हजार अशी. सुंदर आहे, कारण याला काम खूप आहे, वेळ खूप लागतो. प्लस बरोबर आहे सगळं. वा, हे सुंदर. अजून प्युअर सिल्क, येवल्याची प्युअर हँडलूम पैठणी, हातमागावरची हँड वीव केलेली. याला पण मुनिया बॉर्डर आहे. मुनिया आणि याचा बॉर्डर. पदर आपल्याला काहीतरी सांगतो. पदर थोडा काय थीम आहे ती बघूया आता आपण. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत सगळी. सुंदर. आता फक्त म्हणतात ना पैठणी ही ते मोर आणि नाही, आता खूप काय काय, म्हणजे वारलीचा पदर असतो. सुंदर वाटतंय. आपण पल्लू बघा किती सुंदर दिसतोय. पैठणीचे कलर पण इतके सुंदर सुंदर असतात. यामध्ये पण कलर्स असतात. खूप आहेत कलर्स, म्हणजे पदर प्रत्येक पैठणीवर वेगळा असणार आणि कलर्स वेगळे असतात. आणि ही येवल्याहून मी, माझे व्हिवर्स आहेत ना येवल्याला, त्यांच्याकडून स्वतः मी सिलेक्ट करून. या सगळ्या घरातल्या फंक्शनसाठी लग्नाचा बस्ता जेव्हा असतो त्यावेळी
लग्नासाठी म्हणून सुंदर अशी मल्टी Pure कलर आपल्याला दिसते. बनारसी कतान सिल्क वा, हँड वुवन आणि रंकाट प्रकार आहे हा. रंकाट म्हणतात. रंकाट म्हणजे हे मल्टी कलर्स, प्रत्येक कलर व्ह्यू केलेला आहे. अच्छा. ह्याला खूप म्हणजे खूपच मेहनत असते आणि पदरावर आपण सुद्धा बघूया. मीना हो. काम केलंय बारीक बारीक. वा, सुंदर विविंग बघूया आपण. हे बघा, हँडलूम आहे. हातमागाचं आहे पूर्ण, कुठेही धागे असे दिसणार नाहीत. हातमागावर विणलेली आहे ही. आणि असे मल्टी कलर्स आहेत, म्हणजे विचार करा की हातमागावरती थ्रेड खूप त्यांना खूप काम म्हणजे वेगवेगळ्या खूपच कलर्सचे आहे. आणि खेचताना. हा हो. ब्लाउज पीस आहे. अच्छा, हा ही बॉर्डर आहे प्लेन ब्लाउज मध्ये पीस. आहे आणि त्याच्यावर border सुद्धा पण दिली आहे बारीक छान. मीना काम केलेलं आहे. हो, सुंदर दिसतंय. आणि माझ्या मते हा जो स्टॅम्प असतो सिल्क मार्क आहे हो, तो, सिल्क हा. मार्क आहे. पदराला जे गोंडे आहेत ना, हो, ते मी करून म्हणजे त्याला सांगितले, मला प्रत्येक छान कलरचा दिसतंय, टॅसल छान करून दिसतंय. दे म्हणून. सुंदर दिसतंय. जरी बॉर्डरच्या साड्या आपण बऱ्याच बघितल्या. आता ही काहीतरी वेगळा प्रकार आपल्याला ही मधुराताई दाखवते. मोडाल मध्ये बांधणी आहे आणि त्याच्यावर लखनवी वर्क केलेलं आहे. म्हणजे 3 प्रकार त्याच्यात तुम्हाला बघायला मिळते. मोडाल मटेरियल आहे, प्युअर मोडाल, बांधणी आहे आणि हे लखनवी वर्क आहे लखनवी त्याच्यावर. work आणि आहे. बांधणी आहे म्हणजे बांधून नॅचरल बांधून केलेलं आहे. रोल रोल प्रेस प्लेस, केली की हा. मग ती नॉर्मल रोल आपली प्रेस साडी सारखी. केल्यानंतर हो, सुंदर पदर आहे. आणि याचा ब्लाउज पीस येतो. हो, ब्लाउज पीस आहे ना. ह्याला हा प्लेन ब्लाउज पीस आहे. हा, हा, सुंदर मस्त. यामध्ये पण कलर्स आहे. हो आहे. आणि यांची साधारण काय रेंज आहे? ह्याची फार नाही आहे, 10,000पर्यंत साधारण. 10,000 सुरू. सुंदर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही मधुराताईंना जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. आपण स्क्रीनवरती पण नंबर आणि डिटेल्स देणार आहोत, त्याबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहोत. आणि याच साड्या नाही आहेत तर आपल्या रेग्युलर वेअरसाठी पण त्यांच्याकडे साड्यांचं जे कलेक्शन आहे तेही आपण एकदा नजर घालूया. आता ही पूर्वी आपण हे म्हणायचो ह्याला ब्रासो, आता त्याला बॅम्बू ऑर्गॅन्झा असं म्हणतात. लाईट वेट, एकदम ट्रान्सपरंट असतात थोड्या, पण यंग मुलींना वगैरे खूप आवडतं. हे नेसायला पण इझी असतात, ड्रेप करायला. मुंगा कॉटन आहे, सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे. आणि ह्याला पण शिबोरी असा पॅटर्न दिलेला आहे आणि छोटीशी जरी बॉर्डर. मस्त. कॉटन इकत पोचमपल्ली, सिल्क कॉटन इरकल. आणि तो टिपिकल जो टोप पदर म्हणतात त्याला, कॉन्ट्रास्ट मध्ये दिलाय. पण सिल्क कॉटन मिक्स आहे त्यामुळे त्याला एक प्रकारचं शाईन आहे. जो काठ आहे ना, ह्याला चिकी पारस बॉर्डर म्हणतात. या काठाला बघा वेगळी चिकी पारस. ही टिपिकल जामदानी कलकत्ता. पण खूप छान आहेत सगळे, लाईट वेट पण आहे, कॉटन मध्ये आहेत. या रेशम जामदानी आहे ही सुद्धा. अच्छा, हे सगळं रेशम वर्क आहे. हा, याच्यामध्ये पण कलर्स आहेत. कलर्स लिननमध्ये पण जामदानी. कलर किती सुंदर आहे. खूप सुंदर. साडी हातात न घेताच कळते की ती सॉफ्ट हो असणार हो. आहे. बघा, लिनन जामदानी आहे, प्युअर लिनन आहे. सुंदर वाटते. हँडलूम नेतात या साड्या. अच्छा, हे ज्यूट मध्ये आहे, अच्छा. मिक्स आहे, हे प्युअर नाहीये. हां हां. प्युअर ज्यूट महाग असतं ह्या अगदी. आणि हे खडी प्रिंट आहे त्याच्यावर. पण या इतक्या लाईट वेट आणि सुंदर ड्रेप होतात ना, बसतात खूप छान. आणि रेंज पण अगदी रिझनेबल आहे, त्यामुळे या गिफ्टिंग साठी माझ्याकडे खूप. साधारण काय रेंज असेल? साधारण 2,000 अशी रेंज आहे. गिफ्टिंग साठी. हा, आणि याच्यात पण कलर्स खूप आहेत ह्याच्यात. शिफॉन आहे. हो, बरोबर, कळतच आहे. प्युअर शिफॉन आता फार कमी बघायला मिळतं ना. शिफॉन जुन्या सगळ्या परत येतातच फॅशन्स. एकंदर रेग्युलर वेअरच्या साड्यांची काय रेंज आहे तुमच्याकडे? 2,000 पासून साधारण 6-7 हजारापर्यंत अशी आहे. आणि अशा या भारी ज्या साड्या आहेत त्याची रेंज अबाउट 10,000 अप टू 35,000. अच्छा. आणि
या साड्यांचं कलेक्शन ऑफकोर्स आता ह्या व्हिडिओ बघून जे येणार असतील तर कोणत्या वेळेत यायचं आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 7. 2 ते 7 आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करूनच हो appointment बाय घेऊनच अपॉइंटमेंट. यायचं. तुमचा एकदा नंबरही सांगाल. माझं नाव मधुरा गोखले. माझा नंबर आहे 9892240800. मौलिका सारीज. एक क्रेप सिल्क मध्ये आहे आणि त्याच्यावर काश्मीरी जे असतं विविंग त्याचं प्रिंट केलेलं आहे. अच्छा, म्हणजे दिसायला लांबून असं वाटेल की ते हा. विविंग केलेलं आहे. पण हे पण print आहे, अगदी पण लाईट असं- वेट हा. साड्या आहेत. छान दिसते साडी. तर हे जे मी आता नेसलंय हे टसर मधलं आहे. हे चिन्नोरी सिल्क म्हणून प्रकार आहे. तो पण तेलंगणा आणि त्या साईडचाच आहे. सॉफ्ट असं सिल्क आणि असाच हा ब्लाउज पण असा हा त्याला पण ह्याचा प्रिंटेड ब्लाउज असतो. दाखवते मी. खूप सुंदर आहे ह्याच्यावर पण ब्लाउज. हा बघा, हा ब्लाउज आहे त्याच्या. सुंदर. ह्याच्यात हे लिनन टिश्यू आहे. ही सुद्धा अशी पार्टी वेअर वगैरे असं तुम्ही करू शकता. अच्छा, छान आहे एकदम अशी ते थोडं शाईन पण आहे. हो. चांगली शाईन आहे. हो हो. पार्टी वेअर साठी तुम्ही वापरू शकता. एक प्युअर रॉ सिल्क आहे. प्युअर रॉ सिल्क हँडलूम आणि ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये दिलाय. इतकी साऱ्या साड्यांचे वेगवेगळे प्रकार आणि माहिती आपल्याला मधुराताईंनी आता दिली आहे. तर तुम्ही पण जरूर विजिट करा. सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. आणि प्रत्येकाचे कलर्स अवेलेबल आहेत माझ्याकडे प्रत्येक प्रकारातले. तर नक्कीच इतकी छान माहिती दिल्याबद्दल, इतक्या सुंदर साड्या दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच तुमचा जी आवड आहे ती तुम्ही व्यवसायात रूपांतर केलेलं आहे. तर हा व्यवसाय भरपूर पुढे जाओ आणि धन्यवाद. नमस्कार.